कन्स्ट्रक्टर म्हणजे काय, डिस्ट्रक्टर म्हणजे काय, मेमरी अलोकेट करायचं काम कोणाचं आहे, ऑब्जेक्टला कॉल द्यायचं काम कोणाचं आहे, तर कन्स्ट्रक्टर. ओके. कन्स्ट्रक्टर हा क्लास नेम सारखाच दिसतो. कन्स्ट्रक्टरचे मल्टिपल टाइप्स पडतात, एक डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर, पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर, कॉपी कन्स्ट्रक्टर. ओके. तर अशा प्रकारचे कन्स्ट्रक्टरचे व्हेरियस टाइप्स असतात. यूज केस नुसार ठरतं की तुम्हाला कुठल्या कन्स्ट्रक्टरला कॉल द्यायचा. डिस्ट्रक्टरचे टाइप्स नसतात. ओके. जर डिस्ट्रक्टर नाही लिहिलं तर कंपायलर त्याला कॉल करतो, म्हणजे जे ऑब्जेक्ट तुम्ही तयार केले ते ऑब्जेक्टची मेमरी डिअलोकेट झाली पाहिजे, म्हणून डिस्ट्रक्टर प्रोग्रामिंगच्या शेवटी तुम्ही डिस्ट्रक्टर लिहिला पाहिजे. ओके. त्याने काय होईल की तुमची मेमरी रिड्यूस होणार आहे किंवा मेमरी डिलीट करायचं काम कोणाचं आहे, डिस्ट्रक्टरची. ओके. तर ज्यावेळेस प्रोग्राम तयार होतो किंवा ऑब्जेक्ट तयार होतो तर त्यावेळेस कन्स्ट्रक्टर कॉल होत असतो. जर नाही लिहिला तर कंपायलर त्याला कॉल देतो इंटरनली. ओके. त्याच्यामुळे आतापर्यंतच्या प्रोग्राम मध्ये आपण कन्स्ट्रक्टर लिहिलं होतं का, नाही, आपण जसं ऑब्जेक्ट क्रिएट करत होतो. बट इंटरनली कुठला मग त्याच्यामध्ये कन्स्ट्रक्टर कॉल होतोय तर डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. ओके. डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरला पॅरामीटर नसतो. ओके. पॅरामीटर्स कन्स्ट्रक्टरला पॅरामीटर असतो.